रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राकेश आता त्या दादाला भेटायला आलेला असतो आणि त्याच वेळेला तो दादा राकेशकडे बघून नमस्कार करतो. राकेशला कळतं की आता आपलं काही खरं नाही, म्हणून राकेशने येतानाच कारण फिक्स केलेलं असतं. राकेशला आता काही झालं तरी या दादाला उल्लू बनवायचं असतं आणि त्याचसाठी तो अंजलीचं खोटं नाव घेऊन सांगू लागतो की माझी प्रेग्नंट बायको पोटावर पडली आणि त्यामुळेच ना तिला अचानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. काय करू मी, मलाच कळत नाही आहे. तिथेसुद्धा पैशांची खूप जास्त गरज आहे. म्हणजे जमवले होते पैसे ते सगळे तिथे दिलेत, म्हणूनच मला तुम्हाला पैसे देता आले नाही. नाहीतर मी स्वतःहून तुम्हाला पैशांसाठी कॉल करणार होतो. तुम्हाला पैसे द्यायची घाई मलाही झाली आहे, पण हे सगळं अचानक घडलं ना, काय सांगू. मला ना इतकं टेन्शन आलं आहे ना, कुठे बघू आणि कुठे नाही असं झालं हो. आता रडकत तोंड करून तो बोलत असतो आणि जेव्हा हे सगळं तो रडकत तोंड करून बोलतो ना, तेव्हा मात्र आता इकडे तो दादा असतो तो मात्र पाहतच राहतो. त्याला खरंच वाटतं. तो म्हणतो की हो का, असं झालं आहे का, अरे बापरे, नको नको, असं काही व्हायला नको रे, थांब, आपण आहे ना काहीतरी बघूया करून. पण एवढं सगळं टेन्शन घेऊच नकोस रे तू, सगळं काही होईल व्यवस्थित, असंही म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं लगेच तो म्हणत असतो की मला तर खूप टेन्शन आलं आहे. वाटल्यास तुम्ही ना हॉस्पिटलमध्ये माझ्या बायकोच्या इथे तुम्ही कॉल तरी पाठवा, म्हणजे तुम्हाला खात्री पटेल. सिटी हॉस्पिटलमध्ये मी माझ्या बायकोला ॲडमिट केलेलं आहे, इतकं खोटं ना तो बोलत असतो. त्यावर तो दादा बोलतो की ठीक आहे ठीक आहे, मला कळतं आहे तुझं दुःख. तर दुसरीकडे मात्र आता हात जोडून तो रिक्वेस्ट करत असतो. त्याच वेळेला त्याच्या माणसालासुद्धा खाणाखुणा करून तो सांगत असतो. ज्या वेळेला तो खाणाखुणा करून सांगू लागतो ना, त्यावेळेला मात्र त्याला कळून चुकलेलं असतं की हे सगळं काही नाटक चाललेलं आहे. कारण जे काही आतापर्यंत राकेश फसवत आलाय ना, त्यावरून प्रत्येकाला तेच वाटत असतं की हा माणूस आपल्यासोबत खोटं बोलत आहे ते. कारण प्रत्येक वेळेला ही अशी नवनवीन कारणं तो देत होता आणि आताही त्याने तसंच कारण दिलं. यामुळे मात्र आता त्याला कळून चुकलेलं होतं की काय आहे ते, आणि म्हणूनच आता मात्र तो जे काही रडत होता ना, त्यावरून त्याला असं वाटत होतं की चला, फायनली आपण जिंकलेलो आहोत, म्हणजे आपण जे काही केलं आहे ते परफेक्ट केलं आहे, असं म्हणून तो खुश होता. तर दुसरीकडे आता एक पिऊन आलेला असतो आणि तो पिऊन ना चहा घेऊन आलेला असतो. त्याच वेळेला आता जेव्हा तो पिऊन येतो ना, तेव्हा मात्र ते पिऊनच्या वेशात आलेली ईश्वरीच त्याला दिसते. त्याला असं वाटतं की त्याच्यासमोर ईश्वरीच आहे. तो म्हणतो, मिस इंदौर तू इथे, ते सुद्धा पिऊन बनून, काय चाललं आहे काय तुझं. त्यावर ईश्वरी आता म्हणत असते की हो, तुम्हाला काय कळणार आहे हो, तुम्ही तर इथे येऊन बसलात. तुम्हाला जर काही बोलायला सांगितलं तर ते बोलायला जमत नाही आणि डायरेक्टली इथे येऊन बसलात, तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमत आहेत. मला माहिती हो, असं निमित्त फक्त करायचं आणि कंपनीमध्ये येऊन बसायचं. तुम्हाला काय फरक पडतो आहे माझं काय चाललं आहे, माझ्या मनाची घालमेल ते बघायला. कारण तुम्हाला तर माहिती आहे, घरात राहिलो तर हिला बोलावं लागेल ना हिच्यासोबत, मग त्यापेक्षा कामावर येऊन बसलो तर कसं टेन्शन नाही, म्हणूनच तुम्ही इथे येऊन बसलेला आहात, असं देखील आता अर्णव जो आहे तो बोलू लागतो. अर्णव जेव्हा हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र आता ईश्वरी पाहतच राहते. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुमच्याकडनं ना ही अपेक्षा नव्हती मुळात, म्हणजे तुम्ही जे काही करताय ना ते मला बिलकुलही आवडत नाही आहे. तुम्हाला हे असं बघितलेलं ना का मला राग येतो. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं ना की तुम्ही काय आहे ते बोला, पण तुम्ही रिॲक्टच होत नाही आहे, तुम्ही काहीच बोलत नाही आहे. काय करू हो तुमचं, मला खरंच ना एका पॉईंटला कधी कधी कळत नाही मी का म्हणून तुमच्यासोबत असं लग्न केलं आहे. हे सगळं वेडागत ती बडबडत असते आणि त्याच वेळेला ना अर्णवला खरं तर ना या सगळ्याचे भास होत असतात. आणि त्यामुळेच ना जेव्हा समोर पिऊन उभा असतो ना, तो म्हणतो की अजून काही पाहिजे का तुम्हाला साहेब, अजून काही पाहिजे का. त्याच वेळेला आता अर्णव विचार करतो, काय म्हणजे हा मला भास होत होता. मी विचार करतो हे सगळं माझ्याबरोबर खरं खरं घडतंय, काय करावं मला खरंच ना. आणि असा विचार करूनच ना तो थोडा आता स्वतःला स्टेबल करत असतो. आणि जेव्हा तो स्वतःला स्टेबल करत असतो ना, तेव्हा मात्र आता पुन्हा एकदा एक मुलगी आलेली असते आणि ती मुलगी येऊन दार वाजवू लागते. तर अर्णव तिला आतमध्ये यायला सांगतो. आता ती मुलगी दारातून येताना ही एकदम साधी मुलगी असते जी कामाला असते, पण जेव्हा अर्णवच्या बाजूला उभी राहते ना, तेव्हा मात्र ती ईश्वरी होऊन जाते. अर्णवला ती म्हणत असते की सर फाईल एकदा चेक करा. आता अर्णव जेव्हा टर्न होऊन तिच्याकडे बघतो ना, तेव्हा तर आता अर्णव म्हणतो की मिस इंदौर तू इथे, आता परत या गेटअपमध्ये, काही चाललं आहे का गे तुझं.
ओ तुम्ही फक्त काम करा हो, तुम्हाला कुठे काय पडलं हो माझं, म्हणजे मी काय करते काय नाही तुम्हाला काही नाही, तुम्हाला फक्त तुमच्या कामाशी मतलब आहे. अजून बोला ना, कोणत्या फाईल हव्या आहेत त्या सगळ्या फाईल पूर्ण करा आणि अजून काही कामं असतील तर तीही सांगा, मीही करायला तयार आहे. तुम्ही कामात मग्न राहा, मीही कामात राहते. असं देखील आता ईश्वरी इथे मात्र अर्णवला बोलत असते. हे सगळं ऐकूनच ना अर्णवला कळत नसतं की आपल्या मनाची नेमकी घालमेल काय होते. खरं तर ना हे सगळे अर्णवला होणारे भास असतात. तर त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणत असते की बोला ना, अजून काय हवं आहे सर, बोला बोला ना. तर अर्णव बघतच राहतो. अर्णवला आता ईश्वरी म्हणत असते की तुम्ही आता असं बोलणारच नाही तो, कारण तुमच्या मनात जे काही प्रेम आहे ना तेच तुम्ही व्यक्त करत नाही आहे, तर ही गोष्ट काय हो. असं आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. एवढं साधं सोपं आहे हो, तेही तुम्हाला बोलता येत नाही आहे, काय करू मी तुमचं, असं ईश्वरी आता अर्णवला बोलत असते. तर त्यावर अर्णव काहीच रिॲक्ट होत नाही. अर्णव शांतपणे उभा असतो. अर्णवला कळत नसतं की काय उत्तर द्यावं आणि काय नाही ते, म्हणूनच तो फक्त विचार करत असतो. आणि त्यानंतर ना तो आता म्हणत असतो की हे बघ मिस इंदौर. त्याच वेळेला ना आता अर्णवच्या समोर ना ती कामावरची मुलगी उभी असते आणि ती म्हणत असते की सर सर काय झाले तुम्हाला. तर आता मात्र अर्णव भानावर येतो आणि त्याला ती समोर मुलगी दिसते. त्यामुळे त्याला आता कुठे जाऊन टेन्शन आलेलं असतं की आपल्यासोबत हे नेमकं काय घडतंय, म्हणजे जिकडे तिकडे मिस इंदौर का दिसते. ती मुलगी निघून गेल्यानंतर असाच उभा असतो. त्याच वेळेला अर्णवच्या मागे आता ती ईश्वरी पुन्हा एकदा येऊन हजर राहते. खरं तर ती ईश्वरी नव्हती, म्हणजे ते मागे पुतळा नसतो का, त्या पुतळ्याला जसे कपडे घातलेले होते तीच आता ईश्वरी म्हणून त्याच्या समोर आलेली होती. त्याच वेळेला आता तो स्वतः देखील चकित होतो की हे सगळं आपल्यासोबत काय होतंय काय नक्की, म्हणजे त्यालाही आता प्रश्न पडत असतो की हे हे काय घडतंय आपल्यासोबत, आणि म्हणूनच तो जरा टेन्शनमध्ये आलेला असतो. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी मात्र आता अर्णवला म्हणत असते की प्रत्येक वेळेला मला सांगा ना, प्रत्येक वेळेला काही मुलीनेच रिॲक्ट व्हायला हवं का, म्हणजे तुमचं प्रेम आहे तर तुम्हीही माझ्यासमोर ते व्यक्त करून बोलूच शकता ना, मग का नाही बोलवते हो तुम्ही, तुमचं प्रेम व्यक्त करत का नाही आहात. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की हे लग्न कोणत्या परिस्थितीत झालं काय झालं, आणि त्यानंतर तुम्ही माझ्याकडनं अपेक्षा ठेवत असाल की नेमकं माझ्या मनात काय आहे, पण तुम्ही तुमच्या मनात जे काही आहे ते एकदाचं बोलून टाका ना, म्हणजे कसं सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि समजतील सुद्धा. पण तुम्ही तसं काहीच करत नाही आहे. तुम्ही तसं करा, म्हणजे निदान तुमच्या मनात काय चाललं आहे हे तरी दुसऱ्याला कळेल ना. असं देखील आता ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलत असते. आणि जेव्हा ईश्वरी अर्णवला हे सगळं काही बोलते ना, तेव्हा मात्र आता अर्णव तिला म्हणत असतो की जरा समजून घे. पण त्यावेळेला नेमका आकाश आलेला असतो आणि आकाश अर्णवला असंच वेड्यासारखं बडबडताना बघून म्हणत असतो की काय झालं आहे तुला, तू असा का बोलत आहेस. त्यावर मात्र आता अर्णव म्हणतो की ही काय ईश्वरी, आणि त्याच वेळेला कुठेही वहिनी वहिनी तर मला कुठेच दिसत नाही आहे. मग आता आकाशलाही कळतं की हे सगळे ना ह्याला होणारे भास आहेत, आणि म्हणूनच तो म्हणू लागतो की काय होतंय काय दादा तुला, म्हणजे तुला सगळीकडे वहिनी दिसते याचा अर्थ तुला भास होतोय आणि तू प्रेमात आहेस. मग तू जर प्रेमात असशील तर तू बोलून का नाही टाकत आहेस, तुझ्या मनात ज्या काही गोष्टी आहेत त्या का इतके दिवस ताणून धरतोयस, बोलून टाक ना जे काही आहे ते, असं देखील आता म्हटलं जातं. मग दुसरीकडे मात्र राकेश जो आहे तो विचार करत असतो आणि मनातल्या मनात म्हणत असतो की मला ना कोणालाही बाटलीत उतरवायला ना वेळ लागत नाही, जसं की प्रत्येक वेळेला माझ्याकडे कारणं ही तयारच असतात, असाच तो मनात विचार करत असतो. पण तेवढ्यातच त्या दादाने सनकन अशी त्याच्या कानाखाली दिलेली असते. कारण आता प्रत्येकजण म्हणजे दादा आणि जी काही घरातली लोकंसुद्धा असतात ना ती बरोबर ओळखू लागलेली असतात, आणि त्यामुळेच ना आता सगळ्यांनी बरोबर ओळखलेलं असतं की हा काय आहे, कशी कारणं देतोय. त्यामुळे तो दादाही त्याला म्हणत असतो की अरे मला कळतं आहे तू मला खोटं कारण सांगतोय ते, कारण मी तुला ना चांगलं ओळखून आहे तू कसा आहेस ते, त्यामुळे उगाच आहे ना माझ्यासमोर खोटी नाटकं करूच नकोस, असंच डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं. आणि त्याच वेळेला पैशांचं काय ते बघ, मला पैसे हवे आहेत, आता तुला दाखवतो मी काय आहे ते, आणि असं बोलूनच ना आता तो खूप जास्त चिडचिड करत असतो. आणि त्याच वेळेला आता तो म्हणत असतो की आता तुझं ऐसं ऐकणार नाही आहेस, तुझं काय करायचं ना ते मी बघतो, आत्ताच्या आता नाही दादाला सांगितलं ना तर बघ आता माझा बॉसच तुझ्याकडनं पैसे उकळून घेईल, मग तेव्हा त्याला काय उत्तर द्यायचे आहेत ना तिथे, असं देखील आता
राकेशला बोललं जातं. मग राकेशला हे सगळं बोललं गेल्यानंतर राकेश खूप जास्त घाबरतो, कारण राकेशची आता बोबडीच पकडलेली असते. राकेशला कळत नसतं की काय करावं आणि काय नाही ते. त्याला आता कळून चुकलेलं असतं की या लोकांकडे आपण काही कारण देऊ शकत नाही. पण एकदमच कसला खोटं बोलत होता तो, की माझी बायको पोटावर पडली आहे अँड ऑल. आणि ह्या सगळ्यामध्ये आता त्यांनासुद्धा कळलेलं होतं की हे सगळं खोटं आहे. म्हणूनच आता त्याने बॉसला फोन केलेला असतो आणि बॉस मी त्याला पकडलं आहे, त्याला घेऊन येतो मी तुमच्याकडे, असं देखील आता तो दादा सांगू लागतो. इकडे आता आकाश अर्णवला समजवत असतो आणि त्याला म्हणत असतो की बघ, तुला जर हे सगळे भास होत आहेत, या सगळ्या गोष्टी समोर दिसत आहेत ना, तर मी काय म्हणतो, तू लवकरात लवकर तुझ्या मनातलं प्रेम सांगून टाक ना. का असं करतोयस? बोलून टाक जे काही आहे ना ते. म्हणजे जर बोललास ना तर ते बरं होईल, आणि जर हे मनातल्या मनात ठेवलंस ना तर त्याचा त्रास होऊ शकतो. आणि त्यापेक्षा कधी कधी लोक काय करतात माहिती का, लग्नाआधी प्रपोज करतात, पण तू लग्नानंतर कर ना, कारण तुमचं लग्न आधी झालं आहे ना. पण मनात जे आहे ते बोलून टाक, नाहीतर मग तुला असाच त्रास होत राहणार आहे, असं देखील आकाश असं म्हणत असतो. त्यावर मात्र अर्णवला तो हे देखील समजवतो की तुला भास यासाठी होत आहेत की तुला ती आवडायला लागली, तू तिच्या प्रेमात आहेस. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला आवडते तेव्हाच त्या व्यक्तीचे सगळीकडे आपल्याला भास होऊ लागतात, म्हणजे ती व्यक्ती आपल्या समोर आहे असं आपल्याला जाणवू लागतं. आणि तुझ्या बाबतीत तसंच होतं आहे. म्हणूनच मी तुला सांगतोय, लवकरात लवकर आहे ना तिच्याशी बोलून घे, जे काही मनात आहे ते बोलून टाक, असं आता आकाश बोलून टाकतो. आकाश जेव्हा एवढं सगळं समजवतो तेव्हा अर्णवही विचार करतो की आकाश जो बोलतोय ते अगदी परफेक्ट आहे. आपण किती दिवस असं मनात ताणून ठेवणार आहोत आणि आपण तिच्या मनाचा विचार करणार आहोत की तिला कधी आपल्याबद्दल प्रेम वाटतं, पण आपणच जर आपल्या मनातलं प्रेम व्यक्त केलं नाही तर तिला कसं समजेल, हा विचार देखील अर्णवच्या मनात येत असतो. त्यामुळे अर्णव आता ठरवतो की नाही, काही झालं तरीसुद्धा प्रेमाची कबुली तर द्यायला हवी, आणि त्यासाठी त्याचं मन नुसतं चाचरत असतं. मग तो विचार करतो की नको, आपण काही झालं तरी सगळं काही सांगायला हवं. आणि म्हणूनच आता तो तातडीने जायला निघत असतो, कारण आकाशने त्याला बूस्टअप केलेलं असतं. आकाशच त्याला म्हणत असतो की असं बसून राहू नकोस, जा पटकन आणि वहिनींशी बोलून घे आणि तुझ्या मनात जे काही आहे ते बोलून टाक. मग काय, तातडीने तो लगेच निघतो आणि तो ठरवतो की आताच मी जातो आणि आताच मी सगळं काही बोलून टाकतो. मग आकाशही खूप जास्त खुश असतो. आकाशही समजतो की चला, फायनली गाडी मार्गावर लागली. आता जेव्हा बाहेर अर्णव आलेला असतो, गाडीच्या इथे जो येऊन उभा राहतो आणि तो म्हणत असतो की मी कसं बोलू पण मिस इंदौरला की माझं तिच्यावर प्रेम आहे ते, म्हणजेच मी कसं रिॲक्ट करू मला खरंच कळत नाही आहे. म्हणजे सांगताना तिला बोलू कसं की आय लव्ह यू मिस इंदौर, आय लव्ह यू ईश्वरी, कसं बोलू, असे त्याचे अनेक प्रश्न पडलेले असतात. पण ईश्वरीला आज काही झालं तरी आपल्याला आय लव्ह यू बोलायला हवं हे तर त्याला माहिती असतं. आणि म्हणूनच तो आता त्याचाच विचार करत असतो की आपल्याला इथून तर बाहेर पडावं लागेल, तेव्हाच तर जाऊन तिला प्रेमाबद्दल सांगता येईल. पण जास्त विचार करून उपयोग नाही. आणि असं बोलून तो गाडीत बसतो. ज्या वेळेला तो आता गाडीत बसतो तेव्हा त्याच्या गाडीमध्ये ऑलरेडी रेडिओ ऑन असतो. रेडिओ जेव्हा ऑन होतो तेव्हा मात्र त्या रेडिओमधून त्याला आवाज येऊ लागतात. त्या रेडिओमध्ये सुद्धा नेमकं प्रेम कसं व्यक्त करायचं याबद्दल थोडं सांगितलं जात असतं. आणि हे सगळं तो ऐकतो आणि तेव्हा तो हे सगळं ऐकूनही विचार करतो की मला तर माझं प्रेम व्यक्त करायचं आहे, मग त्यासाठी घरीच जायची गरज आहे का, जर मिस इंदौरला इथे बोलवून घेतलं तर, असा विचार ना त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. कारण आहे ना, त्याला आज काही झालं तरी ईश्वरीला आपलं प्रेम सांगायचं असतं, की त्याच्या मनात काय आहे आणि काय नाही ते. दुसरीकडे ईश्वरी ही खूप जास्त चिडलेली असते आणि हे त्याला माहिती असतं, कारण ईश्वरीची खूप जास्त चिडचिड सकाळपासून होत होती. कारण अर्णवला ती एवढंच म्हणत होती की माझ्या मनात काय चाललं आहे, काय नाही, याचा सुगावा तुम्ही कधी लावून घेणार आहात आणि तुम्हाला या सगळ्याबद्दल काही वाटतं का, हे सुद्धा तिने मला विचारलं होतं. मग त्यापेक्षा जर आपण तिला सरप्राईज द्यायला इथेच बोलवलं तर ते बरं पडेल, असाच विचार आता अर्णव करत असतो. म्हणजेच तो घरी जायला निघालेला असतो, पण त्याच्यानंतर डोक्यामध्ये हे विचार येऊ लागतात आणि मग तोच आता ईश्वरीला कंपनीमध्ये बोलवायचं ठरवतो. दुसरीकडे मात्र आता काम करत असते. ईश्वरी काम करत असताना सुद्धा एकटीच बडबडत असते आणि ती पूर्ण जी काही ताटं वगैरे असतात ना ती सगळी पुसून ठेवत असते. पण तिच्या डोक्यामध्ये सतत अर्णवचेच विचार सुरू असतात. ह्यांना काय, उठायचं, कामाला निघून जायचं, फक्त माझ्या प्रश्नांना कसं टाळायचं ना हे बरोबर या अर्णव सरांना माहिती आहे, असं काहीसं ती बोलत असते. आणि त्याच वेळेला तिथे आता अंजली आलेली असते आणि अंजली ईश्वरीला म्हणते, अगं हे काय झालं आहे तुला. त्यावर ईश्वरी म्हणते, काही नाही. मग आता अगं तू ही सगळी कामं का करतेस, अगं ही सगळी कामं करायला अनिताताई आहेत ना, मग
मग ईश्वरी म्हणते, नाही हो, कंटाळा आलाय तसंही, काय करू, म्हणून म्हटलं ही कामं उरकून घेते, म्हणूनच कामं करत होते. अच्छा हां, तसंही आमचा चिंटू नाही आहे ना, म्हणून तुझं मन लागत नसेल. बरोबर बरोबर, कर कर कामं कर. मग आता काय, तसंही तुमचा चिंटू असून काही फायदा आहे का? त्या चिंटूचा काही फायदा नाही, हे सुद्धा आता ईश्वरी बोलून जाते. तेव्हा आता तिला अंजली म्हणते की तू काही बोललीस का? ईश्वरी म्हणते की नाही, काहीच नाही बोलले मी, काहीच नाही. असं बोलून आता ती सगळी बाजू सावरून घ्यायचा प्रयत्न करत असते. पण तेवढ्याच असता ईश्वरीच्या मोबाईलवर अर्णवचा मेसेज आलेला असतो आणि त्यांनी सांगितलेलं असतं की लवकरात लवकर इकडे कामावर निघून ये. मग आता ईश्वरी म्हणते, हे यांचं बरं आहे आपलं, म्हणजे फोन करायचा आणि बोलायचं की कामाला या करून, आणि मात्र स्वतः मात्र तिथे बसून राहायचं आणि फक्त आपल्याला अशी हुकूमशाही करायची, असं आता ईश्वरी म्हणू लागते. त्यावर मात्र आता काय झालं आहे नक्की, बघा ना, मी इथे आहे ना, मी शांततेत माझी कामं करते ना, पण तरीसुद्धा ना ह्यांना काहीच नाही. यांनी मला आत्ता अर्जंटमध्ये बोलवून घेतले कामावर, यांना काहीच वाटत नाही हो, हे असंच करतात, असं देखील ईश्वरी आता बोलत असते. आणि त्याच वेळेला मात्र आता, अगं तू इतकं बोलवतोय तर जा ना, त्याचंही काहीतरी महत्त्वाचं कामच असेल की, म्हणून त्याने बोलवलं असेल, असं नको हे करूस. आणि किंवा त्याला तुला सरप्राईजही द्यायचं असेल, असंही काही असू शकतं ना, मग कशाला इतका विचार करतेस, जा, असं म्हणून ती आता तिला जायला सांगत असते. तर ईश्वरी म्हणत असते की बरोबर ना, तुम्ही फक्त तुमच्या भावाचीच बाजू घ्याल, माझ्याबद्दल तुम्हाला काहीच वाटणार नाही, बरोबर ना, असाच विचार ना आता चालू असतो. ईश्वरी निघून गेल्यानंतर मात्र आता इकडे वल्लरी आलेली असते अंजलीकडे आणि ती म्हणत असते की काय काय चाललं आहे तुझं, मला ते तरी सांग. मग अगं यांना फोन लाव ना, काय झालं, त्यांनी आता काढलं आहे का शोधून, जावे बापूंनी, मला ती पेटी हवी आहे. अगं मी ह्यांना सांगितले, थांब मी त्याला कॉल करते. आणि जेव्हा आता अंजली कॉल करायला जाते ना, तेव्हा मात्र आता राकेशचा फोन बंद लागत असतो. राकेशने फोन बंद करून ठेवलेला असल्यामुळे आता काहीच कळत नसतं की काय करावं ते. पण दुसरीकडे मात्र मी ह्यांना सांगितले, ते करतील, तू काळजी करू नकोस, असं देखील आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता वल्लरीला टेन्शन आलेलं असतं. ईश्वरी कामावर येऊन पोचलेली असते आणि ईश्वरी जेव्हा आता तिथे येते तेव्हा पूर्णपणे कॉन्फरन्स रूममध्ये अंधारा असतो. आणि जेव्हा कॉन्फरन्स रूममध्ये अंधार असतो ना, तेव्हा मात्र आता तिला कळत नसतं की अर्णव सरांनी तर मला कॉन्फरन्स रूममध्येच यायला सांगितलं होतं. मग अचानक ना तिच्या चेहऱ्यावर ना अशी अशी शॅडो पडते. मग तेव्हा तिच्या लक्षात येतं की हे सगळं काय आहे, म्हणजेच नक्कीच काहीतरी आहे, म्हणूनच अर्णव सरांनी मला बोलवलं आहे, असाच विचार ना तिच्या डोक्यामध्ये येतो. आणि मग काय, ती इकडे तिकडे पाहू लागते आणि त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी आहे सरप्राईज, कारण अंजली ताईंनीही मला सांगितलं आहे की काहीतरी नक्कीच सरप्राईज द्यायला बोलवलं असेल. मग आता ईश्वरी तिथे असली चिठ्ठी वाचते, त्यामध्ये मिस इंदौर स्पीकर ऑन कर असं लिहिलेलं असतं. मग ईश्वरी स्पीकर ऑन करायचं ठरवते. मग इथे अर्णव विचार करत असतो की ईश्वरीने स्पीकर ऑन केला असेल का, काय झालं असेल, तिने ऐकलं असेल का ह्या सगळ्या गोष्टी, असाच विचार ना इकडे मात्र आता तो करत असतो. आणि त्याच वेळेला इथे ईश्वरी जेव्हा स्पीकर ऑन करते तेव्हा मात्र आता ईश्वरीला सगळं काही ऐकू येतं. पण त्यामध्ये ना अर्णवने आधी प्रेमाची कबुली दिलेलीच नसते, तो भलतंसलतंच बोलत असतो. आणि नेमकं त्याच्यामध्ये तो काय बोललाय ना, त्यामुळे ईश्वरीला इतका राग आलेला आहे की ईश्वरी लगेच त्या रूमच्या बाहेर येते आणि ती तातडीने अर्णवच्या कॅबिनकडे जायला निघते, कारण तिला खूप जास्त राग अर्णवचा आता आलेला असतो. तर नेमकं त्या स्पीकरमध्ये अर्णवने काय टाकलं असेल आणि काय बोललं असेल हे खरंच ना काहीच कळायला मार्ग नाही आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.